हे पहा, आज मांडोगण फराटा येथे उत्तर प्रदेश या भागातून साडी विकण्यासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून हा मुलगा आलेला आहे. नाव सांगा. समीर सिद्दीकी असं त्यांचं नाव आहे. आपलं गाव है किशनपुर बिराल यूपी। आपने ग्राम पंचायत या पुलिस स्टेशन मांडोगण फराटा को पहचान दिया है आपकी? नहीं दी। आप घर में जाते हैं अंदर? नहीं, बाहर से मतलब नहीं, किसी ने बोला है तो आप घर के अंदर जाते हो? बात सही। आप साड़ी बेचने के बाद, लकी ड्रॉ निकालने के बाद औरत का फ़ोटो लेते हो या नहीं लेते हो? लेते हो। और वो फ़ोटो किधर भेजते हो आप? किधर नहीं, किधर भेजते हो? भेजते नहीं किधर। आपने मोबाइल में से लिया, मेरे औरत का लिया, ऐसा सोचो, फिर आपको किसको दिखाते हो? वो आगे गली में दिखाते हैं ना, कोई इन्होंने लिया इसी गांव में, इसलिए। और वो आपका जो मुखिया है, जो बॉस है, उसको तो शाम को दिखाना पड़ता होगा ना, ये 10 औरत ने लिया। फिर आप क्यों निकल दिए? कानूनी क्या गैर कानूनी औरत का फोटो ने? हाँ, गैर कानूनी। आपको समझ में आया कि गैर कानूनी है? अगर आप ऐसा सोचो, आपकी माँ, बहन, बेटी, भाभी, इनका आप निकलते हो क्या? नहीं ना, फिर दूसरे की क्यों निकलते हो औरत का फोटो? नहीं, आगे से ध्यान रखेगा अपने। बात सही। और क्या कहने का आपको? इधर अब ये कहना है, अब आगे से हम तुम्हारी बात से सहमत हो गए। बात सही। अब हम खुला पीस बेचेंगे, चाहे हम 3000 का बोले चाहे 2000 का। हाँ, जो भी हो, आपके नसीब से जो नहीं बेचेंगे। ये आप जो कर रहे थे वो गलत था या सही था? कानूनी था क्या गैर कानूनी था? कानूनी था। बात सही। धन्यवाद। आप अच्छा रहो, अच्छा बिजनेस करो, हम आपके साथ है। आपकी पहचान जो भी हो आसपास के पुलिस स्टेशन में, ग्राम पंचायत में देना आपको ज़रूरी है। आपका आधार कार्ड आपके साथ रखना चाहिए। बात सही। आपकी उम्र बहुत कम है, अभी तक कोई क्राइम हो गए क्या आपके ऊपर गांव में? फिर इधर हो जाता ना अभी। किसने छोड़ा आपको फिर? क्यों छोड़ा? बस इंसानियत के नाते रहो, एक मुसलमान। नहीं, आपने मंजूर किया कि हम इसके आगे नहीं करेंगे, औरत का फोटो नहीं निकालेंगे, किसी भी हो। अरे वो औरत बोली ना निकालो, तो भी नहीं निकलना। वो भी नहीं निकाल। अब तो निकालने के नहीं, अब तो खुला भेजेगा नहीं। हे पहा, मांडोगण फराटा येथे आज हा उत्तर प्रदेशातून आलेला एक साडी विक्रेता होता आणि हा घरोघरी जात होता आणि मांडोगण फराटा येथील काही महिलांचे फोटो काढले होते. महिलांना आणि घरातील कुटुंबीय सदस्यांना काही माहिती नसते याबाबत. सध्या आपण पाहत आहोत इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमातून महिलांचे फोटो हे लाखो रुपयाला विकले जातात. व्हिडिओ तयार केल्यानंतर त्याचे अश्लील फीत बनवल्या जाते त्याच्या पुढं त्यानंतर. आणि असा साडी विकण्याचा हा बहाणा असू शकतो. सध्या मी त्या व्यक्तीला एक जुबान आणि एक कुराण, तो सच्चा मुसलमान असल्यामुळं मी त्याला त्या बाबतीत त्यांनी त्या 2 गोष्टीवर मी विश्वास ठेवला आणि म्हणून त्यांनी मान्य केलं की मी आजपासून मांडोगण फराटा ह्या भागातून कोणत्याही महिलेचे फोटो काढणार नाही. आणि त्याच्या मोबाईलमधील जवळजवळ 1,500 ते 2,000 फोटो होते महिलांचे, तरुण मुलींचे, तरुण महिलांचे, ते आपण डिलीट केलेले आहेत. तरी इथून पुढे त्यांनी ती चूक मान्य केली आणि प्रत्येकाला एक संधी द्यायची असते समाज हितार्थ. आणि आपल्या भागामध्ये सध्या दिवसा होत असणाऱ्या चोऱ्या याबाबतही त्याला माहिती दिली. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती कळवली पाहिजे, त्याबाबतही त्याला सर्व सूचना केलेल्या आहेत. ते सध्या शिक्रापूर येथे उतरलेले आहेत. शिक्रापूर येथे त्यांनी खोली भाड्याने घेतली आहे. त्यांचा सलमान म्हणून बॉस आहे. त्या बॉसने किंवा संबंधित खोली मालकाने शिक्रापूर पोलीस स्टेशनला कळविलेलं आहे की नाही याबाबतही पुढील भरपूर काही शंका कुशंका होत आहेत निर्माण. तरी सध्या त्यांनी सरळ साडी विकणार असं सांगितलं आणि त्याहीपेक्षा कोणत्याही महिलेचे फोटो काढणार नाही, म्हणून आपण त्याला एक संधी देत आहोत. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले, मांडोगण फराटा.